तिखट मिरची जंगलात दोन लहान मुंग्या राहत होत्या. त्या एकमेकींच्या बहिणी असून एकीचे नाव मिनी आणि दुसऱ्या बहिणीचे नाव चिनी होते. मिनी खूप शांत होती आणि नैनी चिडचिडी स्वभावाची होती. तिखट मिरची जंगलात दोन लहान मुंग्या राहत होत्या. त्या एकमेकींच्या बहिणी असून एकीचे नाव मिनी आणि दुसऱ्या बहिणीचे नाव चिनी होते. मिनी खूप शांत होती आणि नैनी चिडचिडी स्वभावाची होती. परंतु चिनी कुणालाच आवडत नसे, कारण ती सगळ्यांशी रागाने बोलायची. त्यामुळे सगळे तिला तिखट मिरची म्हणत. एके दिवशी मिनी आणि चिनी आणखी काही मुंग्या मोटूलाल हत्तीच्या दुकानात जातात. तेथे त्यांना जमिनीवर काही पांढरे तुकडे दिसतात. मिनी ते तुकडे उचलते आणि चाखते आणि म्हणते, हे किती गोड आहे. तेवढ्यात तो धष्टपुष्ट मोटूलाल हत्ती आपल्या सेवक गाढवाला म्हणतो, तू खडीसाखरेत सर्व दाणे खाली टाकले आहेत. लवकर ते उचल, नाहीतर त्यांना मुंग्या लागतील. मिनीची मैत्रीण चेरी म्हणते, मिनी, तू सर्वांसोबत ह्या खडीसाखरे सारखी गोड बोलतेस म्हणून तुला आम्ही सर्वजण गोड साखर बोलतो. तेवढ्यात चिनी विचारते, मग तिखट मिरची कशी असते? मला पण तिची चव चाखू द्या. प्रत्येकजण मला तिखट मिरची का म्हणतात ते कळेल. चेरी म्हणते, जर तू मिरचीला हात लावला तर तुझी अवस्था खूप वाईट होईल. तेवढ्यात एक माकड दुकानात येऊन म्हणतो, मला अर्धा किलो मिरची दे. गाढव सेवक आत जातो आणि मिरच्या घेऊन बाहेर येतो. मिरचीचे काही तुकडे जमिनीवर पडतात. हे पाहून चिनी लगेच मिरचीला हात लावते. मिरचीला हात लावताच तिच्या अंगाची जळजळ सुरू होते. मिनी तिला लगेच घरी घेऊन जाते आणि तिच्यावर पाणी टाकते. पण तरीही चिनीच्या अंगाला खाज सुटते. चिनी म्हणते, तिखट मिरच्या खूप वाईट आहे. म्हणूनच सगळे मला तिखट मिरची म्हणतात. यापुढे मी पण मिनी सारखे गोड बोलणार. मी कोणाला चुकीचे बोलणार नाही. नैतिक शिकवण, चांगली वागणूक माणसाला आयुष्यात पुढे घेऊन जाते हे मला समजले आहे. जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.